दाखवावा लागेल। सुबह की चाय और बड़ों की राय, समय समय पर लेते चलो। पानी बिना नदी बेकार है, पैसा बिना पॉकेट बेकार है और अतिथी बिना अंगण बेकार है। त्याप्रमाणे जीवन में गुरु हा खूप महत्वाचा असतोय। गुरु नव्हे तर गुरु हा महत्वाचा असतोय। अनेकांचे गुरु आपण पाहत असतो क्रिकेटमध्ये। आज गव्हाण 11 हा अतिशय राजू स्टार असणार हा संघ आहे। त्यांच्या समोर उल्वे संघ पाहतोय। उल्वे संघाकडे जरी पाहिलं तर त्या संघामध्ये सुद्धा अनेक कमी वयाचे खेळाडू पाहतोय। हे दोन्ही संघ खूप चांगले आहेत। दोन्ही संघामध्ये हा घमासान पाहतोय, एक द्वंद्व पाहतोय। गौरी स्पोर्ट आयोजित साहेब चषक 2021 हे पर्व सन्माननीय आदरणीय विजयजी खारकर साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय। तर सामन्याकडे वळतोय। P1 चं पहिलं षटक की ज्या षटकामध्ये निर्बंध असतोय ते षटक फेकण्यासाठी ते गोलंदाज सिद्धेश कोळी। तर सलामीसाठी आला होता नीरज उर्वे संघाकडून सिद्धेश आणि सुदर्शन। मात्र पहिल्या चेंडू मात्र सिद्धेश मैदानाच्या महागारी जातोय। मोठी सफलता पाहायला मिळतोय। गव्हाण संघाला मिळाली आणि मोठा हादरा मिळालाय तो उल्वे संघाला सिद्धेश स्वरूपामध्ये। पहिला चेंडू होता भिरकावण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न असफल गेला आणि मात्र पहिल्याच फलंदाज मैदानाच्या महागारी गेल्यानंतर संघ अडचणीमध्ये नक्की आला हा संघ उल्वे संघ। पण जरी पहिल्या चेंडू हा फलंदाज माघारी गेला असला तर ते अडचणीमधने बाहेर काढण्यासाठी अनेक खेळाडू या संघामध्ये येतोय। तर पुन्हा एकदा येतो रायझिंग स्टार या संघाचा उल्वे संघाचा नवीन फलंदाज वन डाऊन साठी येतोय चंदन। खऱ्या अर्थानं त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर अतिशय कमी वयाचा पण आपण वन डाऊनला येतोय याच्या अर्थ त्याची गुणवत्ता काय असेल आणि त्याची टॅलेंट काय असेल हे नक्की आपण जाणू शकाल। कारण वन डाऊनला येणारा प्लेअर हा कधीही महत्वाचा असतोय। त्याप्रमाणे हा चंदन आलाय आणि चंदन सारखं काम करावं लागेल कारण संघ पहिल्या चेंडूमध्ये अडचणीमध्ये गेलाय। त्या अडचणीमध्ये जर बाहेर काढायचा असेल तर संघर्षमय सामना या स्पर्धेमध्ये या चंदनला करावा लागेल। नॉन स्ट्रायकला आपण पाहतोय सुदर्शन की ज्याने पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला होता। गोलंदाजी करताना फक्त 3 धावा खर्च त्याने केल्या होत्या आणि आपल्या संघाचं आव्हान त्याने टिकवलं होतं। तो सुदर्शन नॉन स्ट्रायकला येतोय। पुन्हा तो सज्ज होतो गोलंदाज सिद्धेश कोळी। हा चेंडू होता पुन्हा एकदा अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता। चंदनला हा फटका मारता आला नाही। चेंडू गेला निर्धाव। धावसंख्या अजूनपर्यंत मात्र खातं खोलायचं बाकी असेल। उल्वे संघाला अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते। सिद्धेश कोळी हा गोलंदाज करतोय कारण P1 चं षटक की ज्या षटकामध्ये आपण निर्बंध पाहत असतोय अनमर्याद षटक म्हणून ज्याला आपण उपमा देत असतोय त्या षटकामध्ये अजूनपर्यंत खातं खोलायचं बाकी आहे उल्वे संघ। हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पाडला गुडलेनवरनं थोडीशी उचली घेतली आणि मात्र चंदनला मात्र हा चेंडू मारता आला नाही। पॉइंटला मारण्याचा प्रयत्न नक्की त्याने केला होता तो प्रयत्न असफल ठरला। चेंडू गेला निर्धाव। अजूनपर्यंत खातं खोलायला बाकी असेल। खूप सुंदरशी गोलंदाजी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी ठरेल सिद्धेशसाठी कारण P1 चं षटक हे आपल्याला संघनायकानं का दिलं मी माझ्या नावासाठी नव्हे तर मी माझ्या गावाच्या अस्मितेसाठी खेळतोय ते दाखवून देतो हा सिद्धेश कोळी। पुन्हा एकदा फटका बसलाय आणि जाळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकलाय आणि पुन्हा एकदा षटकामध्ये दुसरी सफलता पाहायला मिळतोय। सिद्धेश कोळी काय गोलंदाजी करतोय अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय। 4 चेंडू फेकतोय कुठल्या प्रकारची सफलता कुठल्या प्रकारचं धावा न देता 2 बहुमुळे सफलता मिळवतोय। सिद्धेश आणि चंदनला बाद करतोय वैयक्तिक आणि सांघिक 0 धावसंख्येवर 4 चेंडू संपलेत। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 0 अशी अवस्था पाहतोय नीरज 11 उल्वे संघाची। आणि खऱ्या अर्थानं विजयजी खारकर साहेबांचा वाढदिवस सोहळा आणि त्याचा औचित्य साधून ही स्पर्धा पाहतोय। आणि आमचे गावठाण गावचे सुपुत्र खऱ्या अर्थानं गावदेव गावठाण संघाला ज्यानं खूप वर्ष क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करून दिलाय ते सन्माननीय आदरणीय शांताराम शेठ मडवी यांचे सुपुत्र आणि विजयजी खारकर साहेबांचे भाचे सन्माननीय सुनीलजी मडवी साहेबांची सुद्धा खूप मेहनत या स्पर्धेला आपण पाहत असतोय। अनेक आयोजक कमिटी असतील आमचे पॅडे असतील किरण पाटील असतील आमचे कांबळे सर असतील सचिन खारकर साहेब असतील नीरजजी खारकर या सर्वांचा खूप मोठा सहभाग। आणि पुन्हा एकदा हा चेंडू फेकतोय अप्रतिम आणि या स्पर्धेमधला पहिलं मेडन षटक फेकण्यामध्ये यश संपादन करणार का ते पाहायला मिळेल। या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय। सिद्धेश कोळी हा गोलंदाज 5 चेंडू फेकतोय 2 बहुमुळे सफलता आतापर्यंत मिळवल्या आणि कुठल्या प्रकारची धाव अजूनपर्यंत खर्च केली नाही या गोलंदाज सिद्धेश कोळीनं। तो सिद्धेश कोळी सज्ज होतोय। सामना करतो सलामीचा दुसरा फलंदाज सुदर्शन।
बॅटची एज बहुतेक लागली, कदाचित झेल उडा होता, पण मात्र हा लेग गळी बंद चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. पंच सँडी पालकर याचा इशारा आला 4 धावा आणि 4 धावसंख्येनं मात्र आपलं खातं ओपन केलं सुदर्शन यानं. आपलंही आणि संघाचंही खातं 4 धावसंख्येनं पाहायला मिळालं. कासवाच्या गतीनं का होईना आयुष्यात रोज थोडी थोडी प्रगती करत जा. अनेक ससे आडवे येतील, पण त्या सशांना हिमतीने मात करायला शिका. तुमची श्रीमंती पैशाने मोजू नका, तर दुःखामध्ये तुमचे अश्रू पुसायला किती लोक येतात ते महत्वाचं असतंय. जे झालं ते विसरून पुन्हा एकदा चांगली सुरुवात या नीरज 11 उडवे संघाला करावी लागेल. अनेक आयोजकांची आम्ही मेहनत पाहतोय. सन्मान्य सचिनजी खारकर साहेबांची सुद्धा खूप मेहनत या स्पर्धेला लाभली. कारण एखादं आयोजन करणं सोपं असतंय, पण ते आयोजन करून दाखवणं हे खूप कठीण असतंय. आणि ते काम आज पाहिलं नेत्रदीपक आयोजन. जर आपण पीच पाहिली तर अख्ख्या रायगडमध्ये अशी पीच कधीही कुठेही पाहिली नव्हती. एवढी चांगली पीच आणि सर्व जी साऊंड सिस्टीम असू द्या, लाईव्ह टेलिकास्ट असू द्या, समालोचक गुणलेखन हे खूप चांगलं. आणि खास करून डीजे साऊंड सिस्टीम अर्थात सँडी हे नाव खूप परिचित आहे वलवडी गावचं. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे स्पर्धेला. तर बदलतोय गोलंदाजीमध्ये नवीन येते गोलंदाज आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे दुसरं अलंकार कोळी. लॉंग ऑनला चेंडू मारलाय फलंदाजांना. एकच धाव संख्या मिळेल. एका धावसंख्येनं सागर आपलं खातं खोलतोय आणि संघाला पोहोचवले 5 वर. 2 बाद 5 अशी दयनीय जरी अवस्था असली तरी क्रिकेटमध्ये आपण कधीही काही सांगू शकत नाही. कारण संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. संघर्ष केल्याशिवाय काही होणार नाही. ते संघर्ष मैदानामध्ये सुदर्शन करतो. कारण पहिला सामना जर आपण पाहिला होता उल्बे संघाचा 45 धावा सुद्धा संघाने डिफेंड केल्या होत्या. पुन्हा एकदा शफल झाला होता सुदर्शन, पण मात्र फटका त्याला मारता आला नाही. व्यवस्थित चेंडू गेला निर्धाव. धाव संख्या स्थगित पाहायला मिळाली 5 वर. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण उल्बे संघ पाहिलाय प्रथम फलंदाजी स्वीकारली होती नाणेफेक जिंकून आणि 45 धावा सुद्धा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. म्हणजे गोलंदाजीवर खूप मोठा विश्वास या संघाचा आहे, पण त्यासाठी धावा हे सन्मानजनक कराव्या लागतील. हा चेंडू सफल झाला होता. पुन्हा एकदा फायनल चेंडू मारला. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स चौकार. अतिशय जबरदस्त फटका सुदर्शनच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय. 2 बाद 9. आता मात्र 9 चेंडू संपलेत आणि 9 चेंडू समाप्तीनंतर 2 बाद 9 अशी अवस्था. प्रति चेंडू माग 31 सरासरी राखताना दिसतोय. आणि नीरज 11 उडवे संघ आणि गव्हाण 11-22 हा संघ अतिशय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत. आणि खास करून सिद्धेश कोळी जो गोलंदाज होता पहिली षटक फेकत असताना लगातार 5 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये त्यांनी यश मिळवलं होतं. मात्र शेवटच्या चेंडू चौकार गेला होता. सांघिक धावसंख्या 9. पुन्हा एकदा हा चेंडू जोरदार अपील केलं होतं पंचांकडं. ते अपील फेटाळलं क्वालिफाईड पंच दीपक पाटील हरिभक्त परायण. आणि हा लेगबाईचा इशारा पंचांचा आला आणि मात्र दुसरे पंच सँडी पालकर यांचा मात्र धावचीचा निर्णय आला आणि फलंदाज मात्र मैदानाच्या माघारी गेला. तिसरा आदरा मिळाला नीरज 11 उडवे संघाला आणि तिसरी सफलता पाहायला मिळतोय ते खऱ्या अर्थानं गव्हाण संघाला. आपण पाहतोय ही स्पर्धा ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या खूप सहकार्यानं ही स्पर्धा आज यश संपादन करतोय पनवेल समालोचक असोसिएशन. आणि असोसिएशनचा एक बुलंद आवाज उपाध्यक्षपद ज्यांच्याकडे दिलंय आणि फक्त असोसिएशनचं काम करत असताना समाजसेवा ही त्याने केलाय असे सन्मानित किरणजी पाटील यांची ही खूप मेहनत या स्पर्धेला आपण पाहतोय. या स्पर्धेमधला तिसरा सामना आपण नक्की पाहू शकाल. सती स्मृती गावठाण विपक्ष शेळगर या 2 संघादरम्यान नक्की असणार आहे. तर 3 फलंदाज मैदानाच्या माघारी गेल्यानंतर नवीन आला फलंदाज मैदानामध्ये येत होतो नयन येतोय. संघ नक्की अडचणीमध्ये गेलाय. त्या अडचणीमधनं जर बाहेर काढायचे असेल तर चांगली फलंदाजी उल्बे संघाला करावी लागेल. कारण संघांचं धावा आपण जी पाहतोय ती कमी धावांचं मैदान जरी असेल तर आतापर्यंत दोन्ही सामने जर पाहिले पहिला सामना थोडा लो स्कोरिंग मध्येही जिंकला होता उल्बे संघानं. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र 66 धावा उभारल्या होत्या गव्हाण संघानं. या सामन्यामध्ये काय होतं ते पाहायचं. आतापर्यंत धावा पाहतोय 10. 3 फलंदाज मैदानाच्या माघारी गेलेत. नवीन आले फलंदाज तो नयन आणि सुदर्शन अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुदर्शन वैयक्तिक 9 धावसंख्या आतापर्यंत खेळतोय आणि हा चेंडू तो निर्धाव. तत्पूर्वी मान्यवरांचं आणखी आगमन होतोय. गावदेव गावठाण या गावाचं नाव आपण क्रिकेटमध्ये पाहिलं की ज्या व्यक्तिमत्वानं अखंडपणे गेले 20 ते 30 वर्ष ज्यांना अबाधित ठेवलं ते गावठाण गावचा की हिरा
अष्टपैलू क्रिकेटपटू किशोर मडवी साहेबांचंही इथे शुभ आगमन झालं. त्यांचंही गौरी स्पोर्ट आयोजित साहेब चषक 2021 या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. 10 धावसंख्या धावफलकावर सज्ज होतो गोलंदाज अलंकार. हा चेंडू सुद्धा यॉर्कर होता. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं, पण एकच धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येनं 2 षटकंही संपतील आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 3 बाद 11. आणि खऱ्या अर्थानं पाणी घेऊन जायचं. 12 खेळाडू कोणी असेल त्यांनी पाणी घेऊन जायचं आहे. आणि 11 धावसंख्येवर प्रति षटकामागे 5.5ची सरासरी राखताना दिसतो हा संघ. थोडीशी खराब अवस्था नक्की झालेली आहे. थोडीशी खराब अवस्था पाहायला मिळतोय उळवे संघाची. पण येणारे 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ करायचा आहे ते त्यांना ठाऊक असेल, कारण मागच्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपण केलीत 11 धावसंख्या झाल्यात 3 बाद 11. ज्या प्रकारची फलंदाजी आपण केलीत ते पुन्हा एकदा विसरावं लागेल आपल्याला. आणि आपल्याला जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर संघर्ष करावा लागेल, कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये एक मोठी धावसंख्या जर आपण उभारलीत तर समोर गव्हाण संघही खूप मोठा आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गव्हाण संघ 66 धावांचं त्याने आव्हान केलं होतं, कारण त्यांच्यासाठी आव्हान मोठं करावं लागेल या उळवे संघाला. आणि ती उळवे संघाकडे ही गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता मात्र या सामन्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. ते सिद्ध करणार हे 2 फलंदाज अर्थात सुदर्शन आणि नयन ते येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकाल. तत्पूर्वी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. आपल्या कोटेमध्ये पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन गोलंदाज दीपराज कोळी. दीपराज कोळीचा हा पहिला चेंडू जाळ्यामध्ये नक्की अडकलाय. सापला रचला गेला होता आणि त्या सापल्यामध्ये नयन हा फलंदाज अडकला. 4था आदरा मिळाला उळवे संघाला. 4थी सफलता मिळाली गव्हाण संघाला. पहिली सफलता दीपराज कोळी या गोलंदाजाला मिळाली. अतिशय सुरेख आणि धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने गव्हाण संघाची. अंडर 22 क्रिकेट खेळत असताना रायझिंग स्टार या संघामध्ये आपण पाहिलं. आणि क्रिकेट म्हणतात तर खऱ्या अर्थानं नवीन जोम्याचा प्लेयर्सचा खेळ आहे. त्यांच्याकडे आत्मविश्वास असतो, ईर्ष्या असते. आत्मविश्वास आणि ईर्ष्या ही खूप पणाला लागते आणि मोठ्या जोमाने ते खेळ खेळत असतात आणि त्याच्यामध्ये नक्की त्यांना यश मिळत असतो. आतापर्यंत यश मिळवलंय या गव्हाण संघानं, कारण सांघिक धावसंख्या 11 आणि 4 फलंदाज मैदानाच्या माघारी. तत्पूर्वी किशोर मडवी साहेबांचंही इथे आगमन झालंय. त्यांचं स्वागत नक्की असेल. तत्पूर्वी हा कॅपिटल्स ट्रॅव्हल केलेला फटका होता, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धेश कोळी यानं केलं. एकच धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येनं संघ पोहोचलाय 4 बाद 12 अशी दयनीय अवस्था आपण पाहतो. पण या दयनीय अवस्थेमध्ये जर बाहेर काढायचं असेल उळवे संघाला, की ज्यांचं होम ग्राउंड असेल, तर एक मोठी धावसंख्या उभरावी लागेल. हा चेंडू फटका मारला, गॅप मध्ये नक्की गेलाय, पण झेलचा प्रयत्न केला, खूप चांगला प्रयत्न केला होता. झेप घेतली होती त्यानं, पण ती झेप अयशस्वी गेली. 2 धावा मिळाल्या. बॅकअप केला क्षेत्ररक्षकानं दुसऱ्या. 2 धावाच मिळाल्या. 2 धावसंख्येनं संघ पोहोचलाय 14वर. टाळ्यांचा गजर झाला. क्षेत्ररक्षकासाठी दाद देण्यात आली. खूप चांगला प्रयत्न केला होता, तो प्रयत्न मात्र सफल. पुन्हा एकदा बॅटची एज लागली. फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू जातोय आणि एकच धाव मिळेल. एकच्या व्यतिरिक्त काही मिळू शकला नाही. एका धावसंख्येनं संघ पोहोचला 15वर. नंतर आपण सामना पाहणार आहोत. शेलगर विपक्षी सतीश स्मृती गावठाण करण मडवी इनफॉर्म असणारा फलंदाज आणि बहुतेक स्पॉन्सर असतील सुनीलजी मडवी. या स्पर्धेचे एक मुख्य आयोजक आहेत. एक मोठं नाव आहे समाज क्षेत्र आणि राजकारण क्षेत्रामध्ये, त्यांचा हा संघ आपण पाहणार आहोत. हा स्लोवन चेंडू होता. फुलटास चेंडू फेकला होता. मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही फलंदाज सुदर्शन. एकच धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येकडे संघ पोहोचला 4 बाद 16वर. ज्या फटक्यांची गरज आहे उळवे संघाला ते फटके अजूनही मारू देत नाही गव्हाण संघाचे गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी येणार 3 गोलंदाज, मग सिद्धेश कोळी असेल, अलंकार कोळी असेल आणि दीपराज कोळी, या सर्वांची खूप चांगली गोलंदाजी. हाही फटका ताकद मिळाली नाही. चेंडू हातामध्ये जातो. एकच धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येला 3 षटकं संपतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नीरज एलियन उळवे संघ पोहोचतोय 4 बाद 17 अशी अवस्था पाहायला मिळते धावफलकावर. थोडासा लो स्कोरिंग हाही सामना पाहायला मिळाला. मगाचा सामना सुद्धा त्या प्रकार झाला होता. दहिवडी संघ 67 धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी खराब अशी
फटकेबाजी पाहायला मिळाली होती. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय की मित्र हो, उरण तालुक्यातील गावठाण हे गाव आणि गावठाण गावातील क्रिकेट जर म्हटलं तर गेले 30-35 वर्ष एक रायगडमध्ये एक आदरानं ज्या संघाचं नाव घेतोय त्या संघाचा डंकाही खूप मोठा वाजलाय आणि ज्याच्या अष्टपैलू कामगिरीनं खऱ्या अर्थानं ज्या गावाचं नाव मोठं केलंय ते संघाचे माजी संगणक किशोरजी मडवी यांचंही इथे शुभागमन झालंय. आयोजकांच्या वतीनं सन्माननीय राकेशजी म्हात्रे मॅन फ्रॉम डोंबिवली यांच्या शुभ हस्ते सन्माननीय किशोरजी मडवी यांचा यथोचित मान सन्मान होतोय. मायाचं वस्त्र आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय किशोरजी मडवी साहेबांचं यथोचित मान सन्मान होतोय. गावठाण क्रिकेटला खूप मोठं योगदान ज्यांचं राहिलं आहे त्यांचं मान सन्मान होतोय. पीडीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातोय. घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहू शकता. अतिशय जबरदस्त क्लॅरिटी. पीडीसीचे फाउंडर संदीप वास्कर, केतन दळवी या सर्वांचं सहकार्य, आमचे कॅमेरामॅन या सर्वांचं खूप मोठं सहकार्य. आणि हा मात्र एक झेल उडाला होता आणि मात्र 5वा हादरा मिळालाय. उळवे संघाला 5वी सफलता मिळाली. गव्हाण संघाला खूप खराब अशी फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत उळवे संघाला, पण अजूनपर्यंत काही गेलं नाही. येणारे 5 चेंडूमध्ये तत्पूर्वी गावदेवी गावठाण संघाचे पॅकर्स पुरस्कृते वनराज पाटील यांचंही इथे शुभागमन झालं. त्यांचंही यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जाईल. पुन्हा एकदा हा चांगला फटका आणि मात्र झेल हातामध्ये 6वी सफलता गव्हाण संघाला आणि 6वा हादरा उळवे संघाला. सांघिक धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळते 17. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 मोठे फलंदाज मैदानाच्या माघारी. वनराजजी पाटील खऱ्या अर्थानं सतीश स्फूर्ती गावठाण संघाचे पुरस्कृत आहेत, पॅकर्स आहेत. त्यांचं यथोचित गावदेव गावठाण संघाचे पॅकर्स आहेत त्यांचं यथोचित मान सन्मान सन्माननीय राकेशजी म्हात्रे मॅन फ्रॉम डोंबिवली या स्पर्धेचे एक मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय वनराज पाटील यांचं स्वागत केलं जातं. 6वी सफलता मिळते गव्हाण संघाला. सांघिक धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळते 17. अतिशय खराब अशी अवस्था. पुन्हा एकदा हा स्लोवन चेंडू होता. पुन्हा एकदा झेल उडाला आणि या स्पर्धेमधली आमचे गुणलेखक खऱ्या अर्थानं प्रणयजी म्हात्रे मोरावे हे कळवतात की या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक संपादन करतोय हा गोलंदाज संदेश कोळी. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांना. अतिशय जबरदस्त कामगिरी आणि या पहिल्या षटकापासून मात्र उळवे संघ अडचणीमध्ये गेलाय. 7 फलंदाज बाद झालेत आणि सांघिक धावसंख्या पाहत होती 17. संकेत हा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानामध्ये तो नवीन फलंदाज पप्पू हा फलंदाज मैदानामध्ये येतोय. 7 फलंदाज मैदानाच्या माघारी गेल्यात आणि मात्र या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मिळवण्यामध्ये यश या संदेश कोळीनं मिळवलं. प्रतिम अशी गोलंदाजी आणि खास करून 4ही गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि संघर्ष करतोय हा नीरज 11 उळवे संघ, पण त्यामध्ये त्याने यश आतापर्यंत मिळत नाही. येणारा नवीन फलंदाज हा डावकर आताचा आहे, त्याचंही नाव माहित नाही. मानव हा फलंदाज मैदानामध्ये आलाय. 8व्या क्रमांकावर आलाय. येणाऱ्या 3 चेंडू जर 3 षटकार जर या फलंदाजाला मारले तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचवू शकेल. पण ती किमया या मैदानावर हा मानव फलंदाज करून दाखवेल करेल की नाही ते पाहायचं आहे. शेवटचे 3 चेंडू असतील या पूर्वार्धामधील, ते 3 चेंडू सामोर जाताना कशा प्रकारची कामगिरी करतोय हा मानव ते पाहायचं आहे. पण संदेश कोळी हा गोलंदाज अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी 4ही कोळी अर्थात अगदी कोळी आणि कराडी हे समाज आपण पाहतोय. या समाजाचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. रिव्हर्स अडंकरचा प्रयत्न वानवण्याने केला होता, तो प्रयत्न फसला. आणि प्रणयजी खऱ्या अर्थानं अगदी कोळी आणि कराडी समाज जर म्हटलं नाही तर कधी कोणासमोर झुकत नाही. स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं 12.5% जनक आपण ज्याला संबोधतोय आपल्याला शिकवलंय. कारण कधीही आपण कुठल्याही संकटामध्ये कोणासमोर हात पसरवत नाही. हा आपला समाज आहे. हा मात्र 5वा चेंडू पुन्हा एकदा झेल उडाला आहे. स्वतः फाळुतूरमध्ये संदेश कोळी प्रयत्न करत होता, तो मात्र प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. 2 धावसंख्या मिळाल्या मानवला. 2 धावसंख्या मिळाल्या संघाला. 2 धावसंख्येने मानव यानं आपलं खातं खोललंय आणि संघाला पोहोचवले 7 बाद 19 या धावसंख्येवर. आणि या इनिंग मधला या पूर्वार्धामधील शेवटचा 1 चेंडू बाकी असणार आहे. संदेश कोळी हा गोलंदाज 5 चेंडू फेकत असताना 2 धावा खर्च करून 3 बहुमुळे सफलता आतापर्यंत मिळवण्यामध्ये यश या संदेश कोळी यानं मिळवलंय. पुन्हा सज्ज होतो संदेश कोळी.
मानवसाठी आडवे बॅटने खेळा अप्रतिम फटका अतिशय देखणा देखणा फटका पाहायला मिळतो. पंचांचा इशारा आम्हाला आलेला नाही पण फटका अतिशय प्रेक्षणीय आणि पंचांचा इशारा आला शंडी पालकर यांचा. हा चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावा पंचांचा इशारा आला. 6 धावा अशा रीतीने आत्मविश्वास नक्की वाढवला. शेवटच्या चेंडूवर उलवे संघाचं धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती 25. पहिला पूर्वार्ध संपलाय आणि मात्र 26 धावांचं आव्हान समोर असेल ते गव्हाण संघासमोर. ते आव्हान गव्हाण संघ सहज पार करेल की मागच्या सामन्यामध्ये 45 धावांचं आव्हान डिफेंड केलं होतं त्या उलवे संघानं ते पुन्हा एकदा या सामन्यामध्ये डिफेंड करू शकाल काय. आता धावतं समालोचन या गावातील हरिग्राम गावातील एक गोड आवाज सन्माननीय वैभव भोपी सरांच्या आवाजामध्ये आपण ऐकू शकाल. धन्यवाद. हॅलो, थँक्यू राजेश. तर या लगेच आपण नेक्स्ट मॅच कडे बोलूया. यापर्यंतचा सामना पहिल्या फेरीतील तिसरी लढत शेरकर विपक्ष सतीश गावठाण असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तर गावठाण आणि विनंती करेन शेरकर संघाचे संघनायक तुम्हाला टॉस साठी लगेच आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. तर आपण पूर्वार्धाचा काही इतिहास पाहिला तर 4 षटकांची मॅच होती. जवळपास 7 फलंदाज गमावले नीरज 11 उलवे संघाने आणि धावसंख्या सामावली 4 षटकामध्ये 25 अर्थात 24 चेंडूमध्ये 25 जमवलेत आणि 26 धावांचं लक्ष्य इथे गव्हाण संघासमोर असणार आहे. तर कशा रीतीने गोलंदाजी राहील या क्षणाला एक धारदार गोलंदाजी करावी लागेल. नीरज 11 उलवे संघाला लो स्कोरिंगचा सामना असला तरी मात्र अशा तुम्हाला पल्लवीत ठेवावे लागतील आणि एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगली बॅटिंग लाईनअप आहे गव्हाण संघाकडे. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. मागील मॅच मध्ये एक भलं मोठं टार्गेट त्यांनी सेट केलं आणि तदनंतर जाऊन त्याहून सुंदर गोलंदाजी देखील त्याने केली. परंतु या मॅच मध्ये आता मात्र कशा रीतीने कामगिरी राहील. एका बाजूला तुम्ही जर विचार केला तर या नीरज उलवे संघानं यांच्या धारदार गोलंदाजीतूनच पहिला सामना ते वाचू शकले होते. असं एका क्षणाला पहिल्या 2 षटकानंतर वाटलं होतं की अपोजिट संघ पूर्णतः या संघावर हावी आहे. परंतु चेंडू घेऊन जा हर्ष कोहली आणि शिवतेज कोहली अशी सलामीवीर जोडी मैदानामध्ये रवाना होत असताना 26 धावांचं लक्ष्य चेस करण्यासाठी 26 धावांचं टार्गेट अगदी नजरेसमोरून ठेवून मैदानामध्ये ही फलंदाजांची जोडी उतरली आहे. बरेचसे प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत लाईव्ह जोडले गेलेत त्या सर्वांचंच आम्ही हार्दिक स्वागत करतो. दोन्ही संघांना आम्ही विजयासाठी शुभेच्छा देऊ कारण की एक चांगला खेळ नेहमी प्रेक्षकांना अपेक्षित असतो. सामना अंतिम बॉल पर्यंत कसा जाईल याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल गोलंदाजीतून नीरज 11 उलवे संघाला. परंतु दुसऱ्या बाजूनं गव्हाण संघ देखील हा सामना लवकरात लवकर कसा फिनिश करता येईल याकडे देखील लक्ष केंद्रित करेल. फाईट खूप होणार आहे, मोठी होणार आहे, ठसन खूप मोठी होणार आहे. परंतु काय या 26 धावा वाचवेल का संघ. तर गोलंदाजी मार्कवर चंदन गोलंदाजीसाठी आलेत. चंदन फलंदाजीसाठी आले होते परंतु इतकी मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली नव्हती. परंतु आता ऍज अ ऑलराऊंडर म्हणून तुम्हाला गोलंदाजीतून धारदार गोलंदाजी करावी लागेल कारण की लक्ष वाचवायचं आहे. 24 चेंडूमध्ये 26. स्ट्रायकर एंडकडे खेळण्यासाठी सज्ज फलंदाज स्ट्रायकर एंडकडे शिवतेज कोहली तर नॉन स्ट्रायकर एंडकडे हर्ष कोहली. ओपनिंग ब्लास्टरची जोडी मैदानामध्ये 26 धावांचं लक्ष घेऊन
गोलंदाजी मार्कवर चंदन तयार. राईट मोड द विकेट ना पंचांच्या डावी बाजूने गेम ऑन. पहिला चेंडू जमिनीलगतचा फटका गॅप मध्ये केलेला आहे. वेगाने डीप काउकड मधून क्षेत्ररक्षक पोहोचले परंतु तिथे चेंडूला अडवता त्यांना आलं नाही आणि या बॉलवर मिळते पूर्ण 4 धावा. विजयाची तयारी सुरू झाली आहे. अतिशय चांगलं गॅप शॉट सिलेक्शन. पॉवर प्ले मध्ये हेच तर तुम्हाला जमलं पाहिजे. मुख्य फलंदाज म्हणून तुम्ही गॅप शॉट सिलेक्शन कसे करता, मोठे मोठे फटके किती वेळ ठोकता, किती तुम्ही या डॉट चेंडू पासून वंचित राहता, यावर तुमचे मुख्य फलंदाज निवड होते. परंतु या क्षणाला लगेच शांत बसवलाय. क्लीन बोल्ड फलंदाज शिवतेश कोहलीला आता मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चंदन जे गोलंदाजी करतायत एक तिरी तर दुसरे मेरी असंच म्हणावं लागेल. या अगोदर वार केला तो चौकारानं शिवतेश कोहलीनं आणि तदनंतर लगेच इथे विकेट घेऊन शांत बसवलं या गोलंदाज चंदननं या शिवतेशला. दोघांचं तुम्हाला आक्रमण पाहायला मिळालं आणि जेव्हा युद्ध होतं तेव्हा आक्रमण दोन्ही बाजूनं होतं. विजय कोणाचा होईल हे नीतीला माहिती असतं फक्त, परंतु आपल्या संघर्षावर आपला विजय हा निश्चित असतो. लो स्कोरिंगचे अनेक असे सामने आम्ही पाहिले जिथे जिथे धावा डिफेंड करण्यामध्ये संघ यशस्वी झालेत. याचे अनेक कारण असतात. एकाच वेळी अपोजिट फलंदाजी करणारा संघ त्या सामन्याला लाईटली घेतो किंवा अतिरिक्त घाई करून तो सामना आपल्यापासून हळूहळू दूर जातो किंवा गोलंदाजी करणारा संघ धारदार गोलंदाजीतून तो सामना वाचवत असतो. असे अनेक कारण असतात. परंतु आज यापैकी नेमकं काय पाहायला मिळेल याचे उत्तर तुम्हाला या उत्तरार्धामध्ये मिळणार आहेत. धावसंख्या सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्डवर 4 धावा. एका गड्याच्या मोबदल्यानं जमिनीलगतचा फटका. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला तिथे क्षेत्ररक्षण, कोणती धाव मात्र या बॉलवर पाहायला मिळाल्या नाही. या साहिल कोहली मागील मॅचचे हिरो होते. अतिशय उल्लेखनीय कामगिरी या साहिलने केली होती. जवळपास 12 चेंडूमध्ये 32 धावांची वैयक्तिक खेळी याच खेळाडूने केली होती. मात्र आता या खेळाडूवर सर्व प्रेक्षक राजांची नजरा. स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय. दुसरीसाठी निघालेत. कॉलिंग चुकीचं होतं परंतु थ्रो खराब होता. परफेक्टली थ्रो यांना महत्वाचं होतं. 2 धावा मिळतील या बॉलवर. फलंदाज साहिल कोहली आला आणि 2 धावा मिळतील गमान संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 1/6 वर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. फाईट करतोय मॅच मध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय गुणवत्ता चांगली आहे. मी म्हणेन 35 ते 40 धावा जर असत्या बोर्डवर तर गव्हाण संघाच्या देखील नाकी न वाढलं असतं ते धावा चेस करत असताना. परंतु लो स्कोरिंग सामना जरी असला तरी मात्र अशीची किरण तुम्हाला जागे ठेवावे लागेल. रनअप मध्ये थोडंसं अडथळा. पुन्हा एकदा तोच चेंडू घेऊन येतील. अद्यापपर्यंत या गोलंदाजांना जवळपास 5 चेंडू फेकले, धावा खर्च केले 6. चांगली गोलंदाजी आणि 1 विकेट देखील त्याने मिळाले अंतिम चेंडू पूर्वार्धामधील. आणि अंतिम चेंडूवर नंबर लिहिला होता तर चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू स्टॉप जरूर होतोय. 2 धावा पूर्ण. तर लास्ट बॉलवर जाता जाता 2 आकडा नक्कीच लिहिला होता आणि पहिल्या षटक इथे संपतोय. चंदन याची खूप चांगली गोलंदाजी, प्रभावशाली गोलंदाजी. लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु धावा खर्च केल्या त्या 8 धावा आणि 1 विकेट त्यांनी इथे नक्कीच मिळवली. पहिले षटक संपलंय. एका गड्याच्या मोबदल्यानं 8 धावा. ऑन बोर्डवर फलंदाजी करणाऱ्या गव्हाण अंडर 22 चा संघ. एकूण उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अद्याप 18 धावांची गरज मैदानामध्ये असेल ती गव्हाण संघाला. स्कोर फलक आपण पाहिलं तर तुल्यबल्य चेंडू आणि धावांमधील अंतर अगदी एक समान आहे. गोलंदाजीसाठी या ठिकाणी प्राचारण केलं जाईल. नवीन गोलंदाज नयन. वैयक्तिक पहिले तर सांघिक कुठेतील दुसरं षटक. 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करतो. खेळाच्या पूर्वार्ध एन्जॉय केला. धावा मात्र इतक्या फारशा प्रमाणामध्ये जमा होता नाही. याचा परिणाम आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. नयन गोलंदाजीसाठी सज्ज झाले. थोडंसं स्पीड अप करा. नेक्स्ट मॅच बिग फाईट
शेलगर विपक्ष गावठाण असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडकडे लेफ्ट हँड बॅट्समन हर्ष कोहली. पहिलाच बॉल जमिनी लगत 6 फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की होता, परंतु माणस जमवत आला नाही. कलेक्शन खराब. तू येऊ का मी येऊ कॉलिंग 2 वेळा चुकली. तालमेल जुलत नाहीये फलंदाजामध्ये. मात्र इथे संघाची धावसंख्या या एका धावेने पुढे सरकेल. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते तर 9. चेंडू आणि धावांमध्ये अंतर 17 चेंडू. विजयासाठी देखील 17 धावांची आवश्यकता. गव्हाण संघाला पूर्ण मजबूत दिसतोय हा संघ. पूर्ण ठाम निश्चयानं मैदानामध्ये केलेली गोलंदाजी, त्यांनी क्षेत्ररक्षण केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि या क्षणाला आता मात्र आपण पाहतोय फलंदाज देखील अगदी वेग घेऊन मनमुक्त फलंदाजी ते करतायत मैदानामध्ये. जसा चेंडू तसे फटके. सन्मान क्रिकेटचा हेच तो वसूल आहे. मी मागे देखील म्हटलं, मागे मॅच मध्ये देखील म्हटलं की चांगल्या चेंडूंना सन्मान तुम्हाला करता आलं पाहिजे, कारण त्यांना आदर होतो गोलंदाजाचा, कारण त्यानं गोलंदाजाला चांगला चेंडू फेकला असतो. फलंदाजाकडे शॉट सिलेक्शन करण्यासाठी इतकी मुभा नसते आणि अशा क्षणाला मिश्रामी शॉट देखील येऊ शकतो. यासाठी की काय तुम्हाला सन्मान देता आला पाहिजे, कारण तुम्हाला धावा देखील मिनिटात तुमची विकेट देखील वाजते, स्कोर फलक हलत देखील राहता आणि प्रेशर कोणते नाहीये तुमच्यावर. आणि इथे पूर्णतः शांतपणे पवित्र घेत असताना 10 धावा ऑन बोर्डवर. समोरच्या दिशेने मिस्ट्रामिंग जेलवर कोणी आला नाही. 2 क्षेत्ररक्षक होते, एकाने प्रयत्न करायला हवा होता. या ठिकाणी तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण फक्त धावा वाचून नाही तर तुम्हाला विकेट घेऊन असा सामना जिंकू शकता. आणि विकेट कसा घेता येतील, डॉट चेंडू कशा फेकता येतील, याकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. परंतु गव्हाण संघ इतक्या लवकर तुम्हाला विकेट देणार नाही. 100% द्यावे लागेल तुम्हाला. मिस टायमिंग ही संधी आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवर चुकी कोणतीही नाही, अतिशय चांगला झेल. दुसरा फलंदाज इथे गव्हाण संघ मात्र गमवतोय. हर्ष कोहली या अगोदर बाद झाले ते शिवतेज कोहली. सलामीला आलेली जोडी मात्र फोड्यामध्ये यश मिळालंय. इथे गोलंदाजांना मात्र का ही चावल लागली का चांगली गोलंदाजीची, का ही चावल लागली की चांगल्या इथून विजयाच्या तयारीची, कारण की ज्याप्रमाणे गोलंदाजी होती या षटकामध्ये नय्यनकडून कोणताही मोठा फटका नाही. अद्यापर्यंत तुम्ही जर विचार केला तर पहिल्या बॉलवर चौकार आला होता जेव्हा चंदन गोलंदाजी करत होते, तदनंतर मात्र एकही तुम्हाला चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाहीये. नवीन फलंदाज अक्षय देशमुख 4थ्या क्रमांकावर हा खेळाडू मैदानामध्ये सरकलाय. कशा रीतीने कामगिरी करतील. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 12. अद्याप 14 धावांची आवश्यकता विजयासाठी. सन्मान. गुड क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्ही तत्पर किती आहात, क्रिकेटमध्ये तुम्ही टॅलेंट किती वापरता याला महत्व आहे. दोघांमध्ये तालमेल नव्हते आणि मात्र या क्षणाला दोघांमधून एकाला बाद वापर लागतंय. विकेट मात्र सॅक्रिफाईस करावे लागले. अक्षय देशमुखला परतावं लागेल धावचीच्या स्वरूपानं तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतात 13. विजयासाठी देखील आवश्यकता असेल 13 धावांची. बरेचसे प्रयत्न झाले. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करून दाखवली. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात नय्यननं. पण बॉलिंग परफॉर्मन्स मी अगोदर म्हटलं की 35 ते 40 धावा प्रणय ज्या असत्या तर या मॅच मध्ये वेगळीच रंगत निर्माण झाली असते, कारण की दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ चांगल्या क्षमतेने भरलेले आहेत. फुलटास बॉल चोख प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि ते चुकी. चुका 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 आणि चुका पाहायला मिळत आहेत. झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. इजा झाली असेल तर प्लीज जा तिथे पाणी घेऊन जा. फिल्डरला मी विनंती करेन खाली बस मित्रा, खाली बसवा त्याला.
स्कोर झाले 17-12 मध्ये 9 हवेत. तर टॉस आपण तोपर्यंत करून घेऊया. तर दोन्ही संघ नाही आले तिथे. आपण शेलकर विपक्ष गावठाण असा सामना पाहणार आहोत. महेश फोर्स शेळगर आणि सतीश स्मृती गावठाण यांच्यामध्ये सामना टॉस आपण इथे करतो. तर नाणेफेकीसाठी मी विनंती करेन. तर किरण खारके यांना मी विनंती करेन. तर सन्माननीय किसन खारकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे टॉस आपण इथे करावा. महेश स्पोर्ट्स शेलकर आणि सतीश स्मृती गावठाण यांच्यामध्ये सामना आहे. 5 षटकांची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग. चेंडू हरवला तर नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल आणि कोणताही रिव्ह्यू नसेल. स्कोर झाले 17-12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. तर टॉस तिथे जिंकलाय गावठाण संघानं. यानंतर देखील तुम्हाला चांगली लढत पाहायला मिळेल. चांगला सामना. 2 बलाढ्य संघामध्ये, 2 तुल्यबल्य संघामध्ये तुम्हाला लढत देखील पाहायला मिळेल. परंतु हा सामना देखील आपण पाहू शकाल जिथे आवश्यकता 12 मध्ये 9 धावांची प्रयत्न करावे लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं देखील आपण म्हणतो आणि प्रयत्नच तुम्हाला यश देत असतात. वेगवान बॉल परंतु तेवढाच वेगवान फटका. मॅच मात्र ओपन झाली आहे. पूर्णतः हा सामना खुला झालाय. आता मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय गव्हाण संघाच्या या मॅचवर. टोटल धावसंख्या मात्र पुढे जाऊन ठेपेल ती संघाची धावसंख्या 23. विजयासाठी आवश्यकता 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज सुदर्शन. काय गोलंदाजी केली ती सुदर्शनने या मॅच मध्ये. दोन्ही हिरो आहेत दोन्ही मॅचचे आणि पहा एकामेकाविरुद्ध झुंज. आणखीन एक बहादर फटका आणि चेंडू सलग दुसरा षटकार आपल्या स्टाईलने या मॅचला फिनिश केली. फलंदाज होती या ठिकाणी तुम्ही पाहिले ते संदेश कोहली, ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक तुम्हाला 2 षटकार पाहायला मिळाले. साहिलने या ठिकाणी सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार टोकलेत. गुड बॅटिंग साहिल. मागील मॅच मध्ये देखील साहिलनं चांगली कामगिरी केली. या मॅच मध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली आणि या स्पर्धेमध्ये गव्हाण अंडर-22 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतोय. तत्पूर्वी मान्यवरांना विनंती करतोय, गावदेवी गावठाण संघाचे बिग सपोर्टर्स आणि गावदेवी गावठाण संघाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी टकळी साहेबांना विनंती करतोय आणि सन्माननीय दयानंद मडवी यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. गव्हाण संघ आपण ठीक 4 वाजता आपली उपस्थिती दाखवा.